रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर आलेली आहे रानात आणि रानात आज आपल्याला ऊस खुरपायचे. तर 10:30 वाजलेले आहेत. सुनीता माझ्या अगोदर आली का काय मला माहीत नाही. 10:30 वाजताच 35 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत 38 डिग्रीपर्यंत हे तापमान जाते. बघा बघा गाजराचं माधुरीचं गाजराचं बियासाठी लावलेलं हे गणेशरावचा भुईमुग आणि घास बघितलं की मला एकच आठवतं की आर्चीचं गाणं. आर्चीनं घासावरनंच हात फिरवला होता, पण असलं सुंदर दिसत होतं ते घास. तसंच आहे, खरंच घास खूप सुंदर दिसतो असल्या उन्हाळ्यात. रक 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 सगळीकडे करतं आणि बघा घासाकडे बघितलं की कसं हिरवंगार छान मस्त वाटते. घासाची फुलं बघा, छोटी 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 छोटी. जे गार्डन प्रेमी आहेत त्यांना तर कसली पण फुलं आवडतात, तशी मी पण एक गार्डन प्रेमीच आहे. आणि हे बघा गहू झालेला आहे. 18 क्विंटल गहू झाला आपल्याला ह्याच्यात एका एकरात. मोटर चालू आहे का बघणार आहे ना आंब्याला पाणी घालणार आहे. बघा 11 वाजलेत तोपर्यंतच ऊन लागायला लागले. कसं काय सुनीता ऊन? आणि पाणी प्यायला सुट्टी केली. एकच पात लागली. एक पात लागली की पाणी प्यायचं ना, पाण्याच्या जेव्हा काम करायचं. डब्याच्या पिशव्या अडकावल्यात. वांदा काकीन कुठं अडकावली? तिथं ठेवली. वांदा काकी तुमचं काय कुत्र्याला आमंत्रण आहे काय? पात लागायच्या आधीच ऊन लय लागायला लागलं, गवत सुकायला लागलं म्हणून गवत उचलून टाकायचं आधी काम चालू आहे. आणि आत्ता वारं सुटलंय. आतापर्यंत लय ऊन होतं. आता पाणी गोळा करायचं काम चालू आहे. सुनीताची आणि वंदा काकीची गाई गुरं आहेत, त्याच्यामुळे ते गवत गोळा करतात आणि ते जोपर्यंत गवत गोळा करतात तोपर्यंत मी आपल्या माझी पात थोडी पुढे नेत असते. जेवायला सुट्टी केली आता आणि 3 जणीच आहेत. अजून 2 बाया येणार होत्या पण गळल्या. छाया भाभींनी तर. आणि तिघीची पण एकादशी आहे. तर एकादशीची खिचडी, उपवासाचं बटाटा, काकडी आणि सुनीताच्यातली कैरी. शेंगदाणे आणलेत त्या दिवशी ह्यांनी आणले होते ना शेंगदाणे आपल्या केसरात त्यांनी. मग मला बरं वाटलं रानात घरी मला शेंगदाणे एक तोंडात नाही टाकू वाटत. मग मी शेंगदाणे आणले. म्हणलं चला आज उपास आहे. मी सुनीताने भरपूर पापड्या तळून आणल्यात. वंदा काकी नेहमीप्रमाणे. वंदा काकी लय फेमस होणार आहेत आता. बसलोय आता आम्ही जेवायला. तर खिचडी खायला नाही. डबा घेऊ का? डबा पण घे. आणि ज्यांची नाही कैरी लय भारी लागणार आहे. 1 नंबर. बटाटा वंदा काकीने ताक आणलंय. ताक बघ असलं जबरदस्त लागणार आहे आता. मस्त गार गार सगळं. आतापर्यंत लागलेलं सगळं उन्हाचं हीच फाणार आहे. कडताच फिटणार आहे. बाय बाबा. आमची पण थोडी ज्वारी विकायची ताते ती झालेली वरच्या तुकड्यातले. टप्पाची काय गरज आहे? जसे दिल तसे एकूण टाकायचं. सुनीताचं जेवण झालं पण आणि सुनीताने पडी मारली पण. हा गणेशराव आहे आमचा पुतण्या. तो खिचडी खायलाच आला होता आमच्या बरोबर. मोबाईलवर लाईव्ह चॅनल मी त्याला विचारत होती आणि तो पण मला सांगत होता की त्याला पण ते काहीच एवढं विशेष माहित नव्हतं. चला 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 3 वाजून गेले. चला 3 ते 4 1 तास भरपूर ऊन लागतं. सकाळी काही आंब्याला पाणी घातलं नव्हतं म्हणून मी हांड्याने आंब्याला पाणी घातलं. इकडे एक छोटा आंबा आहे त्या आंब्याला देखील घातलं. खरं तर 5:30 वाजून गेलेत. झालेली आहे सुट्टी आणि आता मी चालले वरती. तर वरती जाऊन बोर चालू करायचा आहे थोडा वेळ आणि मग करमाळ्याला जायचं आहे. मागच्या 2-3 वर्षापर्यंत असंच रानातून काम करून निघायचं, वरती जायचं, हौदावर हातपाय धुवायचे आणि परत वस्त्र चेंज करायचं आणि मग रानातून स्टँडवर चालत जायचं. आणि जेव्हा एस टी मिळेल तेव्हा त्या एस टीनं करमाळ्याला यायचं. मग करमाळ्याच्या स्टँडवर मला आमचे जायचे बाबा न्यायला यायचे. तर आता तसं नाही राहिले. आता मला माझ्या कामापुरती स्कूटी येते, त्याच्यामुळं हातपाय धुवायचे, आवरायचं आणि आपली चावी फिरवायचं आणि स्कूटीवर बसून करमाळ्याला यायचं. तर तेवढं देखील माझं काम थोडं सोपं झालंय, ते मला बरं वाटतं. रानातून वरती आलेली आहे मी. बडेबाईंचं चाललंय
डाळ करायचं. एवढी डाळ कराय घातली बहिणी. अय कोंबड्या अंडी देतात का तुमची? पडशील माग शेंडी आहे. हा ओके मस्त दिसतंय. नजराना बघ कसा काय दिसतोय नजराना. आंब्याचं झाड मध्ये जांभळीचं झाड. माझं आवरून झालेलं आहे. आता मी चाललेली आहे करमाळ्याला. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.